नमस्तस्मै गणेशाय सर्व विघ्न विनाशिने कार्यारंभेषु सर्वेषु पूजितो यः सुरेरपि या देवी सर्वभूतेषु संगीत रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। कलियुगे गुरुणां गुरु श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। सृष्टीची निर्मितीच ओंकाराच्या ध्वनीतून किंवा नादातून झाली। वाद्यांची निर्मिती मानवी संस्कृती इतकीच प्राचीन आहे। भारतीय शास्त्रकार ज्याला दैवी वीणा म्हणतात ते सर्वात प्राचीन वाद्य म्हणजे खुद्द मानवी शरीरच आहे। यामुळेच वाद्यांच्या निरनिराळ्या भागांना शिर, उदर, दंड इत्यादी नावे मिळाली आहेत। हिंदुस्थानातील देवादिकांच्या मूर्ती, शिल्प, चित्रे इथल्या संगीताचा वारसा आणि महत्त्व सांगतात। गायन, वादन, नृत्य या तिन्हींचा जनक नटराज शंकर, त्याच्या हातातला डमरू, गोंडस श्रीकृष्णाच्या ओठांवरची बासरी सर्व जगाला मंत्रमुग्ध करणारी। 64 कलांची देवता सरस्वती, वीणा वाहिनी शारदा, तिच्या हातातील वीणा, अहम ब्रह्मासी सांगणाऱ्या विष्णूच्या हातातील शंख, पशुपक्षी, प्राणी, पाणी, वारा हे बोलण्यातून वाहण्यातून नाद निर्मिती करतच असतात। शांत वातावरणात ते आणखीनच भावतात। असेच मोहक सूर मानवनिर्मित वाद्यातून निर्माण करणे ही कला आहे जी अथक परिश्रमाने आत्मसात होते। जंगलात हिंडताना आदिमानव पशुपक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करता करता स्वतःच्या भावनाही या विविध आवाजाच्या माध्यमातून व्यक्त करू लागला। पुढे दगडी हत्यारे, वाळलेल्या शेंगा, लाकडी काटक्या, पोकळ ओंडके यासारख्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करताना त्या एकमेकांवर आपटल्याने जो ध्वनी निर्माण होतो तो त्याला भावला आणि वाद्याची निर्मिती झाली। पोकळ ओंडका कातड्याने आच्छादून घट्ट केला, त्यावर काठीने किंवा हाताने आघात केल्यावर ढोल, नगारा यासारखे सुंदर आवाज त्यातून निघाले। पोकळ नळ्या किंवा पानांच्या गुंडाळ्या करून फुंकल्यानंतर शिट्टीचा आवाज किंवा कितीतरी विविध मधुर आवाज निघतात। हे जसजसे समजत गेले तसे सुशिर वाद्य, चर्मवाद्य यांची निर्मिती झाली। धनुष्याच्या टणक काळातून तंतुवाद्य निर्माण झाले। स्वतःच्या शारीरिक हालचालीतून आवाजाच्या चढ उतारावरून सुरांची निर्मिती झाली। पौराणिक काळात ऋषीमुनी मंत्रपठण करत व त्यांच्या शिष्या वीणेवर त्यांना साथ करत। वैदिक, पौराणिक, सुवर्णयुग असो किंवा कलियुग, संगीत माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि वादन हा त्यातला एक महत्त्वाचा भाग। 7 भोकांची बासरी, पडघम, ढोल, झांजा, निरनिराळी तंतुवाद्ये सैंधनी उत्खननात सापडली आहेत। महामुनी पतंजली यांच्या भाष्यात मृदुंग, वीणा, दुदुंभी या वाद्यांचा उल्लेख आहे। उपनिषदांमध्ये ही वाद्यांचा उल्लेख सापडतो। जे बोलते ते वाद्य अशी वाद्यांची भारतीय संकल्पना आहे। काही प्राचीन वाद्ये आजही त्यांच्या मूळ स्वरूपात प्रचारात आहेत, तर काहींमध्ये सुधारणा होऊन बदल झाले आहेत। हिंदू संस्कृतीतल्या पूजेमध्ये शंख, घंटा, झांज, मृदुंग इत्यादी वाद्ये वापरली जातात आणि भजन व कीर्तन या वाद्यांशिवाय रंगत नाही। स्वागतासाठी, मंगल प्रसंगी गौरव चिन्हे देताना वाद्ये वाजवली जातात। पूर्वी संपर्क यंत्रणा नव्हती तेव्हा ढोल, नगारे वाजवून संदेश दिले जात होते। निखळ मनोरंजनासाठी कष्टकरी शेतकरी लोक आपले काम संपल्यावर एकत्र येऊन कष्ट विसरण्यासाठी गातात, नाचतात, तेही वाद्यांच्या तालावर। मनुष्य जेव्हा स्थिर जीवन जगू लागला तेव्हा नृत्य, गायन इत्यादी मनोरंजनाच्या प्रकारासोबत वाद्यांचाही वापर करू लागला। त्यातूनच गायन, वादन ही कला बसून सादर करण्याची सुरुवात झाली। त्यामध्ये एकल गायन व एकल वादन प्रस्तुतीला सुरुवात झाली। गीत, वाद्य आणि नृत्य यांच्या सुयोग्य एकत्रीकरणाला संगीत असे म्हणतात। वेदगायनास विश्वातील संगीताचा मूळ आधार मानले गेले आहे। वैज्ञानिकांनीही संगीताला
विज्ञाननिष्ठ मान्य केले आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस हे झाडांना गाणी ऐकवी. डॉक्टर अब्दुल कलाम वीणा वाजवी. नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फायनमन तालवाद्य वाजवीत, तर अल्बर्ट आइन्स्टाईन व्हायोलिन वाजवीत. वाद्ये विज्ञानाच्या आधारावरच घडवली गेली आहेत. त्यामधून विज्ञाननिष्ठ शास्त्रशुद्ध संगीत निर्मिती करणे ही कला आहे, जी भारतीय कलाकारांना उत्कृष्ट जमते. इथे निर्माण झालेल्या प्रत्येक वाद्याने आपापल्या परीने शब्दरहित संगीत समृद्ध केले आहे. पाहूया गंधर्वभूमी सुरांची दैवी देणगी लाभलेल्या हिंदुस्थानातील काही वाद्ये आणि त्यांचे साधक. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या रत्नांपैकी एक म्हणजे शंख. वामवर्ती शंख फुंकण्यासाठी वापरण्यात येतो. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा ओमकार शंखातून ऐकू येतो. शंख फुंकण्याने वातावरणाची शुद्धी होते, हानिकारक जीवजंतूंचा नाश होतो. हे जगदीशचंद्र बोस यांनीही सिद्ध केले आहे. बोबडे बोलणाऱ्यांची वाचा सुधारते. शंखात साठवलेले पाणी वापरून त्वचा स्वच्छ होते. शंखाची पावडर आयुर्वेदिक औषधात उपयोगात आणतात. तंबोरा, तानपुरा हे वाद्य प्राचीन काळापासून आजतागायत गायन वादनात आधार स्वरासाठी वापरतात. संगीतातील नादब्रह्म असलेल्या ह्या वाद्यातून स्वयंभू असा गंधार ऐकू येतो. नमस्कार, मेरा नाम भुवन डकाल है और मैं पद्म विभूषण श्री पंडित हरिप्रसाद चौरसिया जी का शागिर्द हूँ और मैं पिछले 10 साल से सीख रहा हूँ. इसके कोई अलग अलग जगहों में और अलग अलग नाम से भी पुकारा जाता है, जैसे बेड़ू है, बांसुरी है, मुरली है. तो बेसिकली इसमें ये बांसों का बनाया हुआ होता है. नाम से ऐसे स्पष्ट होता है कि ये बांसों से बनाया हुआ है. जिस इंस्ट्रूमेंट में बांसों में होल करके सुर अबद्ध किया गया है उसको बांसुरी कहा जाता है. तो इसलिए नाम से स्पष्ट है. 7 होल्स होते हैं और ये नीचे के 6 होल है, इसमें हम फिंगर रखते हैं जो सुरों के लिए हम सुर निकालते हैं. और ये ऊपर का जो फर्स्ट होल है उससे हम फूकते हैं जहाँ से सुर के लिए. तो ये अलग अलग बांसुरी का अलग अलग टोन निकलता है, अलग अलग सुर निकलता है. ऐसे कोई साइज के ऊपर भी ऐसे बेसिकली रागों में जब बजाते हैं, हम राग बजाते हैं तो एक ही बांसुरी में भी बजा सकते हैं. पर जब बाकी के जब हम लाइव म्यूजिक बजाने जाते हैं या भजन में एकम्पनी करने जाते हैं तो ये अलग अलग बांसुरी का अलग अलग जैसे सुरों के लिए अलग अलग हम यूज करते हैं. तो जैसे छोटे बांसुरी है वो थोड़ा सा सुरीला होता है और बहुत दूर दूर तक उसका साउंड जाता है. जैसे दूर दूर तक या कोई लाइट गाने हो या तो कोई भजन के साथ बजाना होता है तो हम ये छोटे से फ्लूट बजाते हैं जैसे लाइट के लिए.
सौ विजया भूषण निंबळकर, माझ्या आध्यात्मिक गुरु भाऊ महाराज चिंदरकर आणि माझे म्युझिक गुरु म्हणजे संगीत गुरु ज्यांनी मला वीणा शिकवले सौ राजेश्वरी मूर्ती यांना वंदन करते. फार प्राचीन काळातली एक इन्स्ट्रुमेंट आहे. डाऊन द इयर्स दिस हॅज बीन मॉडिफाईड अँड टुडे व्हॉट वी हॅव इज इलेक्ट्रॉनिक वीणा. सरस्वती वीणा मधली जे मेन बॉडी आहे म्हणजे हे जे आहे आपण ह्याला 24 फ्रेट्स असतात, 24 फ्रेट्स. ह्या स्टील रॉड्स किंवा कधी कधी वी हॅव इव्हन ऑफ ब्रास, हे रॉड्स जे आहेत त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या स्वरांची माहिती मिळते. म्हणजे आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये वी हॅव 24 वर्टिब्रे. त्यातले जे पहिले 7 आहेत त्याला सर्व्हिकल वर्टिब्रे म्हणतो, तसे हे 7 सूर आहेत. त्याच्यानंतर जे 12 आहेत दॅट इज अ 12 नेक्स्ट वन, दोज आर द थोरॅसिक वर्टिब्रे. अँड द लास्ट 5 आर द लंबर वन्स विच आर व्हेरी हाय नोट्स ऑन द स्केल. हे जे 7 स्ट्रिंग्स तुम्हाला इथे दिसतात, हे 7 स्ट्रिंग्स त्यातले 2 मेन स्ट्रिंग्स आहेत. 2 स्ट्रिंग्स जे आहेत ते मंदर सप्तक मधले आहेत आणि 3 त्याला ड्रोन स्ट्रिंग्स किंवा तालम असे म्हणतात. हे 7 स्ट्रिंग्स आर सिम्बॉलिक ऑफ द 7 चक्रास इन द ह्युमन बॉडी. आणि असं म्हटलं जातं की सरस्वतीने जेव्हा ह्याच्यावर हात फिरवला तेव्हा आपल्या संबंध शरीरामध्ये जे व्हायब्रेशन्स, म्युझिकल व्हायब्रेशन जे झाले त्याच्यामध्ये नाद ह्याचा ऍक्च्युली उत्पन्न झाला. ह्या द क्रिएशन ऑफ द वर्ड ओम कम्स फ्रॉम दॅट. मध्ययुगीन कालखंडात 15व्या शतकानंतर मृदंग या वाद्याला पखावज किंवा पखवाज असे नाव मिळाले. फक्त हे एकच वाद्य ध्रुपद शैलीच्या गायनाबरोबर व याच पद्धतीने वाजवल्या जाणाऱ्या स्वरवाद्यांबरोबर वाजवले जाते. पखवाज हे वाद्य कीर्तन, भक्ती संगीत व भजनांमध्ये वापरले जाते. पखवाज वादनामुळे शरीराची नाडी शुद्ध होते. माझं नाव डॉक्टर राधिका वीणा साधिका आहे. विचित्र वीणा हे वाद्य अत्यंत प्राचीन वाद्य आहे. असं म्हणतात की अत्यंत प्राचीन काळात ब्रह्मवीणा, घोषावीणा नावाच्या वीणा होत्या, त्यापासून ही विचित्र वीणा निर्माण झाली. आणि एक तंत्र वीणा म्हणजे एक तारा जे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे, त्याच्यावरच तारा लावून अडवळ ठेवून त्याला पत्थराने वाजवलं गेलं तर विचित्र वीण्याचा निर्माण झाला. हा नॅचरल स्टोन आहे जो नदीतनं सापडलेला आहे. नर्मदेश्वर शिवलिंग आपण ह्याला म्हणत असतो. कर्नाटक संगीतातील महत्वाचे तालवाद्य. कर्नाटक संगीतात या वाद्याशिवाय गायन किंवा वादनाचा कार्यक्रम होऊच शकत नाही. मृद म्हणजे माती, तेव्हा मातीचे अंग असलेले वाद्य म्हणजे मृदंग. कोणत्याही भाषेतल्या भक्ती संगीतात मृदंगाने गोडवा येतो, मन तल्लीन होऊन जाते. सतार भारतीय संगीतातील सुप्रसिद्ध वाद्य. पंडित रविशंकरजी, विलायक खा या सर्व कलाकारांनी, दिग्गज कलाकारांनी हे वाद्य सुप्रसिद्ध केलं. My name is Parameswaran Iyer. घटम म्हणजे भांडवाद्य, दक्षिणेतील महत्वाचे वाद्य. विद्वान चिदंबर नारायण अय्यर, निक्कू विनायकराम यांनी घटम वाद्याची वादन पद्धती विकसित केली व हे वाद्य प्रसिद्धीस आणले. ह्या वाद्याचं नाव संतूर. माझं नाव शशिकुमार पाठक. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्पर्शाने
अलंकारित झालेले संतूर। ऋग्वेद कालापासून वाण या नावाची वीणा होती, यामध्ये 100 तारा असत, त्यामुळे या वीणेला शततंत्री वीणा असेही म्हणतात। त्याचा अपभ्रंश होत संतूर शब्द बनला। ऐकता क्षणीच जिथे असू तिथेच काश्मीरी पहाडी वातावरण निर्माण करणारं सुंदर वाद्य संतूर। तबल्याच्या बंदिशीमध्ये परमेश्वर आहे, विधाता म्हणजेच परमेश्वर। धा आणि ता या दोन बोलांचे सौंदर्य जपत त्या परमेश्वराची स्तुती केलेली आहे। मी अबोली सुलाखे। माझ्या हातामध्ये जे वाद्य आहे त्याचं नाव आहे सरोद। एक अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत बोल्ड साऊंड असलेलं भारतीय संगीतातील एक वाद्य आहे। हे वाद्य लोकप्रिय करणारे अनेक कलाकार आहेत भारतामध्ये। साधारण 200-250 वर्षापासूनची या वाद्याला परंपरा आहे। सरोद एक आविष्कार। मुख्य 4 तार आहेत याच्यामध्ये। पहिली तार आहे मध्यम, दुसरी तार सा, तिसरी तार मंद्र पंचम, चौथी तार खर्जाचा सा। नमस्कार, माझं नाव रुद्राक्ष साक्रीकर। मी बनारस घराण्याचे पंडित संतोष मिश्राजी यांच्याकडे सारंगीचे शिक्षण घेतलेलं आहे। सारंगी हे आपल्या भारतीय संगीतातलं अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचं वाद्य आहे। असं म्हणतात की रावणाने सारंगीचा शोध लावला आणि जुन्या काळी सारंगीचं नाव होतं पिनाकी वीणा। सारंगीची जी रचना आहे ती एखाद्या आपली जशी शरीर रचना आहे त्याचप्रमाणे सारंगीची पण रचना असते। तर हिच्यामध्ये 3 मुख्य हिस्से आहेत। जसं खालचा जो भाग आपण बघत आहात हा म्हणजे जसं पोटाचा हिस्सा, तर ही पूर्ण एकाच लाकडामध्ये कोरून बनवली जाते आणि तून नावाच्या झाडाचं लाकूड याच्यासाठी वापरलं जातं। तर हा जो हिस्सा आहे हा आतमध्ये पूर्ण पोकळ आहे आणि वरनं त्याला चामडं लावलेलं आहे। हा जो हिस्सा आहे हा पण छातीसारखा आहे असं समजू शकतो आणि हा जो वरचा हिस्सा आहे हा डोक्यासारखा हिस्सा आहे। तर सारंगी वाजवताना
नमस्कार, मेरा नाम नवीन गंधर्व है और मैं ये बेला बार इंस्ट्रूमेंट बजाता हूँ। बेला बार इंस्ट्रूमेंट का आविष्कार मेरे पिताजी पंडित बाबूलाल गंधर्व जी ने किया 1980 में। कोई भी सुर मतलब। भारतीय संगीतात कंठ संगीताला संगत करण्यासाठी स्वरमंडल हे वाद्य वापरले जाते। गायक हे वाद्य आपल्या कुशीत घेऊन तो गात असलेल्या रागातील स्वरांना संवाद करणारे स्वर उजव्या हातातील नखीने किंवा जव्याने छेडत राहतो। बडे गुलाम अली खां हे वाद्य गायल्यासारखे वाजवत। पंडित जसराज, गान सरस्वती किशोरी अमोणकर हे वाद्य उत्तम रीतीने वापरतात। हार्मोनियम भारतीय संगीतातले अविभाज्य महत्वाचे वाद्य आहे, ज्याचा वापर तानपुरा व इतर वाद्ये सुरात लावण्यासाठी केला जातो। पूर्वी पायपेटी वापरण्यात येत असे। मींड वगैरे निघत नसूनही भारतीय संगीतात, विशेष करून नाट्य संगीतात हे वाद्य खूप प्रचारात आहे। हार्मोनियमवरील स्वरांचा गाताना व इतर वाद्ये लावताना आधार स्वर म्हणून उपयोग होतो। वाद्याला मर्यादा असल्या तरी पंडित मनोहर चिमोटे, पंडित आप्पा जळगावकर, कैलासवासी पंडित गोविंदराव पटवर्धन, पंडित तुलसीदास बोरकर इत्यादी श्रेष्ठ व कुशल वादकांनी ह्या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली। तसेच हे वाद्य गायकी अंगाने वाजवून लोकांसमोर सादर केले। भक्तीत एकतांता आणणारी, ईश्वराशी एकतार जुळवणारी एकतारी, तिच्या सोबत असतात चिपळ्या तिला ठेका द्यायला। भारतीय शास्त्रीय वाद्ये जशी मंत्रमुग्ध करणारी आहेत, तशीच लोकवाद्येही आनंद, शौर्य आणि स्फूर्ती देणारी आहेत। पूर्वीच्या काळी देवांना जागे करण्यासाठी मंदिरातून सनई चौघडा वाजवला जात असे। सनई मंगल प्रसंगी वाजवली जाते। अलीकडे याचे स्वतंत्र वादनही करतात। भारतातील प्रत्येक प्रांतातील एखादे वाद्य त्या प्रांताची चटकन ओळख सांगते। राजस्थानातील रावण हत्ता, उत्तर प्रदेशचे ढोलक, पेपा, शहनाई, पंजाब ढोल, बांगला ढोल, काश्मीरी रबाब, संतूर, महाराष्ट्रातील तुणतुणे, ताशा, सनई, चौघडा आणि ढोलकी। संबळ, ढोल, बगलगट्टा, काठी सडक, आनंद लहरी, घुंगरू, ट्रँगल इत्यादी वाद्ये लोकसंगीत सुमधुर करतात। तंतुवाद्यात एक सुकलेला भोपळा किती सुंदर नाद निर्माण करतो। धातूच्या तारा सुसंगतीने त्यावर जोडल्या की ते वाद्य आनंदाचा पाऊस पाडते। चर्मवाद्यात लाकडाचे धड आणि त्यावर सुकलेल्या चामड्याचे आवरण, शाईमध्ये मिसळलेली नर्मदा माईच्या काठची वाळू त्यावर विराजमान झाली आणि एखादी उस्तादी थाप पडली की आपण त्रस्त असो की मस्त, आपसूक ताल धरला जातो आणि आसमंतही नाचतो। सुशीर वाद्यात काठी, शंख, बांबू ह्यात नैसर्गिकपणे निर्माण झालेली पोकळी फुंकली की त्यातून निघणाऱ्या स्वरांनी निसर्गही धीरगंभीर आणि पवित्र होतो।
आपली भारतीय वाद्ये अशी निसर्ग निर्मित साधनांपासून बनवली गेली आहेत. त्यांच्याशी आपला सूर जुळला की आपणहून समाधी लागते. ज्या शांततेच्या शोधात आपण बाहेर भटकत असतो ती शांतता गायन वादनातून आतच अनुभवू शकतो. सर्वच भारतीय वाद्यांची शास्त्रोक्त ओळख आपल्याला असतेच असे नाही. त्यांचे वेगवेगळे आवाज, नाद याची ओळख आपण करून घेतोच असेही नाही. वाद्य शिकणे म्हणजे बहुतांश सर्वसामान्यांना वेळ आणि पैसा फुकट घालवणे असे वाटते. परदेशातून मुले भारतात येतात केवळ भारतीय संगीत जाणून घ्यायला, भारतीय वाद्य शिकायला, त्यांची निदान ओळख करून घ्यायला, आपली संस्कृती जाणून घ्यायला. आपले भारतीय वादक कलाकार पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद अल्ला रखा साहेब, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित भीमसेन जोशी, गान सरस्वती किशोरी अमोणकर, पंडित जसराज इत्यादी दिग्गज संगीत तज्ञांनी भारतीय संगीत परदेशातही प्रसिद्ध केले. तिथल्या लोकांना भारतीय संगीत परंपरेची गोडी लावली. तिथे परदेशात प्रशाळा, महाविद्यालये काढून त्यामधून ही कला अजूनही शिकवली जात आहे. पूर्वी संगीत शिकताना गुरुमुखी पद्धत वापरली जात असे. फक्त गुरुमुखातून शिक्षण मिळत असे. लेखन पद्धती रूढ नव्हती. रियाजावरच भर दिला जात असे. एखादी बंदिश तासन तास वाजवून किंवा गाऊन पाठ केली जात असे. तिच्यावर प्रभुत्व मिळवलं जात असे. त्याच काळात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर व पंडित भातखंडे यांनी स्वतः कलाकारांकडे, गुणीजनांकडे जाऊन माहिती गोळा केली. ती ग्रंथ, पुस्तक, खंडाच्या स्वरूपात लोकांपर्यंत आणली. हळूहळू करत आत्ताच्या पिढीमध्ये शिकण्याची पद्धत बदलली. कम्प्युटर, ग्रुप ट्युशन्स, गुगल, व्हॉट्सअप, यूट्यूब, स्काइप, 1-to-1 क्लास या माध्यमातून भरपूर शिकायला मिळते. एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार नसला पण त्याला एखादी कला अवगत असली तरी सर्वसामान्य माणूस अजूनही त्यातच करिअर करू देण्यास मुलांना परवानगी, पाठिंबा देतोच असे नाही. व्यवसाय करणे, नोकरी करणे याची आवश्यकता असतेच. उत्पन्नाचे साधन भक्कम असावे म्हणून चांगल्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता मिळवण्यावर भर दिला जातो. त्यासाठीच मेहनत घेतली जाते. अशामुळे गायन वादनाची अंगभूत कला मागे राहते. छंद म्हणून सुद्धा जोपासता येत नाही. शिवाय उत्तम गायक वादक होण्यासाठी उभं आयुष्य पुरत नाही. खूप मेहनत घ्यावी लागते. घरात परंपरा असेल तर प्रवास सुखाचा होतो. नाहीतर हे वाजवून तुला काय मिळणार असं सामान्य व्यवहारी माणूस विचारतोच. गायन वादन कधी नीटसं जमेल हे जरी माहिती नसलं तरी त्याची आवड निर्माण करण्यास काय हरकत आहे. एखाद्या वाद्याची लहानपणीच ओळख करून दिली तर त्यातील मेहनतीने आनंद, समाधान मिळते. अंतर्बाह्य प्रगती होऊन वेगळी ओळखही निर्माण होऊ शकते. एखादा विद्यार्थी शारीरिक किंवा अभ्यासामध्ये कमी असला तर त्याला संगीत शिकवून संगीताची जोड जर त्याच्या आयुष्याला दिली तर त्याचा वापर तो आयुष्यभर चांगल्या रीतीने करू शकतो. आपल्या पायावर उभा राहू शकतो. आता तर संगीतोपचार केले जातात. साऊंड आणि म्युझिक थेरपी याने अनेकांना मदतच केली आहे. वाद्य शिकण्याच्या प्रक्रियेत शांतता येते, प्रगल्भता येते, साधना आणि ध्यानही होते. आपणही आपल्या मुलांना भारतीय वाद्य शिकण्यासाठी प्रोत्साहित करूया. ओळख करून देऊया आपल्या वाद्यांची, त्यांच्या ताकदीची, श्रीमंतीची. गळा जरी गाता नसला तरी वाद्यातून सुंदर नाद निर्माण करण्याची क्षमता मिळवता येते. खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळवताना कष्टाच्या धावपळीत एखाद्या सुंदर वाद्याचा मधुर नाद कानात रुंजू द्यावा, नाजूक भावभावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी.